तुम्ही पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल। ही भव्य इमारत, ही भव्य दिव्य इमारत बांधली आहे ब्रिटिशांनी। ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये या भव्य दिव्य बिल्डिंगचं, या इमारतीचं बांधकाम झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या रेल्वेचे मुख्यालय आहे आणि बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे। तेव्हा पहा हे बांधकाम किती सुंदर आहे। स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना, अत्यंत दगडामध्ये बांधलेली इमारत आणि अत्यंत बारकाईनं काम केलेलं आहे। आणि वरती पुतळा आहे व्हिक्टोरिया राणीचा। खरं म्हणजे ब्रिटिशांची सत्ता भारतावर होती आणि त्या काळामध्ये ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांची आठवण म्हणून त्यांचं नाव या स्टेशनला दिलेलं आहे, व्हिक्टोरिया राणीचं नाव। आणि म्हणून व्हिक्टोरिया टर्मिनस अशा पद्धतीने म्हटलं जात असे आणि म्हणजेच व्हीटी स्टेशन असे त्या काळात म्हटलं जात असे। परंतु रेल्वे मंत्री ज्या वेळेला माननीय सुरेश कलमाडी झाले त्यावेळेला या स्टेशनचं नामांतर झाले आहे आणि या स्टेशन हे टर्मिनल जे आहे त्या टर्मिनलला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असं नाव देण्यात आलेलं आहे। परंतु पूर्वीचं नाव होतं व्हीटी म्हणजे व्हिक्टोरिया टर्मिनल। तर ब्रिटिश राणी यांच्या स्मरणार्थ, यांच्या गौरवासाठी या स्टेशनचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनल असं ठेवण्यात आलं होतं। आणि या व्हिक्टोरिया टर्मिनल म्हणजे आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल यांच्या समोरील बिल्डिंग आहे ती मुंबई महानगरपालिकेची। मुंबई महानगरपालिकेचं मुख्य कार्यालय, मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय ही समोर बिल्डिंग आहे। ती देखील पहा किती अप्रतिम आहे। वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना, संपूर्ण काम दगडामध्ये झालेलं आहे। तर अशा पद्धतीच्या बिल्डिंग ब्रिटिश सरकारने बांधलेल्या आहेत। आणि या मुंबई महानगरपालिकेच्याच बाजूला महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया यांची देखील अशीच भव्य दिव्य इमारत आहे, ती देखील दगडामध्ये बांधलेली आहे। तेव्हा पहा किती बारकाईचं काम केलं आहे, किती नक्षीकाम आहे आणि अत्यंत भव्य दिव्य आणि अत्यंत मजबूत। 100 वर्ष होऊन गेलेत तरी इमारत अजून चांगली आहे, चांगल्या परिस्थितीमध्ये आहे। आतमध्ये लाकडी काम त्यावेळेला करत असत, ते लाकडं काही प्रमाणात खराब झाली आहेत, ती आता बदलण्याचे काम शासनाच्या वतीने होत असतात। परंतु बाहेरचा जो ढाचा आहे, तो ढाचा जो मेन ढाचा आहे तो बाकी मजबूत आहे आणि खंबीरपणे उभा आहे। पहा संपूर्ण दगडामध्ये बांधकाम झालेलं आहे। तर ब्रिटिशांनी अशा पद्धतीच्या भव्य दिव्य इमारती भारत देशामध्ये बांधलेल्या आहेत। त्यापैकीची एक हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि समोर असणारी मुंबई महानगरपालिकेची भव्य अशी इमारत, जे मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे। तर अशा पद्धतीने ब्रिटिशांनी अत्यंत भव्य दिव्य अशा इमारती बांधून ठेवलेल्या आहेत। आता गगनचुंबी इमारती शासनाच्या वतीने बिल्डरांच्या माध्यमातून होत आहेत, परंतु त्या अशा पद्धतीच्या आता अशा बिल्डिंग होऊ शकत नाहीत हे बाकी आपल्याला म्हणता येईल। मोठ्या मोठ्या उद्योगपतींचे मोठे मोठे बंगले आहेत, परंतु अशा पद्धतीचं बांधकाम कुणीच करू शकत नाही। जसं छत्रपती शिवाजी महाराज असेल व त्यांच्या अगोदर जे गड किल्ले होते ते संपूर्ण दगडामध्ये बांधले होते, ते किल्ले परत होणे नाही। तसंच अशा पद्धतीचे स्टेशन्स जे बांधलेले आहेत ब्रिटिशांनी, ती अशा पद्धतीची स्टेशनं परत कधी होणार नाहीत, वेगळ्या पद्धतीने निर्माण होतील। तर अशा पद्धतीने हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आपण पाहत आहात। बंधू आणि भगिनींनो, मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो, तरी कृपया माझ्या राजकारण आणि समाजकारण या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। तुम्ही पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। तसंच या व्हिडिओला आपण लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा। धन्यवाद, नमस्कार।